ओ ताई, थांबा थांबा. हा वहिनी बोला की. हा ताई, जे आपल्या बाजूला शांताताई आहेत ना, त्यांचा मुलगा रोहन. हो वहिनी, तो माझा क्लासमेट होता. तो आणि मी एकाच शाळेमध्ये होतो शिकायला. असं का ताई? तो ना आपल्या घरी आला होता काल. हो का वहिनी? कोणत्या वेळेला? मी तर काल घरीच होती की दिवसभर. नाही व ताई, तुम्ही काल टेलरकडे गेल्या होत्या ना, तेव्हा आलेला तो. हो का? ते तुम्हालाच भेटायला आला होता ताई. मग वहिनी, तुम्ही त्याला थांबून घ्यायचं असतं ना ताई. ते हे सांगायला आला होता की त्याच्या घरी कोणत्या तरी देवीची पूजा आहे म्हणे. आता बाईचं तर तिकडे जाणं येणं चालूच राहते. त्याला माहित झालं वाटतं तुम्ही आल्या म्हणून. त्याच्यामुळे ते तुम्हाला आणि दादाला बोलवायला आला होता, इन्व्हाइट करायला आला होता. वहिनी, तसं बघायला गेलं तर मी उद्या जाणार आहे. ते मला उद्या घ्यायला येणार आहेत ना. पण आता नवरात्री चालू होतील ना, तेव्हा मी पुन्हा येणार. पण ताई, नवरात्रीला तर काही जास्त दिवस राहिलेले नाहीत. इतक्या लवकर पाठवतील का तुमच्या घरचे? वहिनी, मी तर माझ्या घरच्यांना, सासूला, कोणाला काही विचारतच नाही. जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा मी येते. आणि वहिनी, तुम्हीच मला सांगितलं ना की रोहन स्पेशल मला बोलवायला आला होता म्हणून. त्यामुळे येणारच वहिनी मी. वहिनी, काय झालं वहिनी? बरं ताई, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं. ताई, जर रोहन पुन्हा आपल्या घरी आला ना, तर त्याला तुमचा नंबर देते मी. वहिनी प्लीज, माझा नंबर त्याला कधीच देऊ नका. पण का म्हणून ताई? अहो वहिनी, तुम्हाला नाही माहित यांना किती राग येतो ते. माझ्या मोबाईलवर अननोन नंबर जरी आला ना, तरी खूप राग येतो यांना. पण का म्हणून हो ताई? तुम्हाला माहित आहे का वहिनी, जेव्हा यांचे फ्रेंड पण आमच्या घरी येतात ना, तेव्हा पण मी बोलत नाही त्यांना. आणि रोहन तर माझा क्लासमेट होता. आम्ही एक सोबत लहानाचे मोठे झालो. आणि यांना जर समजलं ना की रोहन आणि मी एकदम क्लोज फ्रेंड आहोत ते, तर हे खूप राग राग करतील. नाही ताई, मला नाही वाटत की दादाची विचारसरणी एवढी घाण असेल म्हणून. दादा तर एवढे शिकलेले आहेत की. वहिनी, तुम्ही या सगळ्या गोष्टींना सोडा ना. यांना नाही आवडत तर नाही आवडत. तुम्ही बस त्याला माझा नंबर नका देऊ. त्यालाच काय तर दुसऱ्याला कोणाला पण कधीच नंबर देऊ नका. मला नाही आवडत वहिनी की दुसरा कुणाचा अननोन नंबर माझ्या मोबाईलवर यावा म्हणून. प्लीज वहिनी. बरं ताई. अरे वा, हे समजून तर मला लई चांगलं वाटलं की माझ्या नंदला पण कुणाची तरी भीती वाटते. किती चांगलं वाटायले आता मला. आज माझी नंद मला प्लीज बोलली. वहिनी, तुम्हाला काय झालं? आई, वहिनीची एक साडी आणि एक ड्रेस घेतलाय, तर बघ की वहिनीचं तोंड कसं फुगून बसले. अगं हिचं सोड, हिचं तर तोंडच तसं आहे. चल तू तुझी तयारी कर, जावई येत असतील. कोमल, रक्षाबंधनला तू तुझ्या माहेराला गेली होतीस, तेव्हा आंब्याचं लोणचं आणलं होतंस. ते जरा आणून दे बरं रोहिणीला. आता बाई, ते आंब्याचं लोणचं तुमच्या लेकाला लई आवडतंय. ते माझ्या आईनं स्पेशल यांच्यासाठी करून पाठवलं. वहिनी, जसं तुमच्या आईनं त्याच्या जावयासाठी पाठवलं ना, तसंच माझी आई पण तिच्या जावयासाठी घ्यायली. यांना लय आवडलं होतं ते लोणचं. तुम्ही तुमच्या आईला सांगून अजून करून घ्या. आणि हे तोंड असं कामून फुगवून बसल्या. नेहमी तुमची अशीच कटकट असते, तोंडावर 12 वाजूनच ठेवता. आणि या साडीचं ब्लाऊज कुठं आहे? ब्लाऊज माझ्या आईकडे आहे, शिवायला टाकले. शिवून झालं की आई पाठवून देईल. वहिनी, साडी तर इथं आहे आणि ब्लाऊज तुमच्या आईच्या इकडे ठेवलं का? तुम्ही मुद्दामून तिकडे ठेवलं ना, मी घेईल म्हणून. तुम्हाला माहित होतं ना मी येणार आहे ते. ताई, टेलरकडे वेळ नव्हता. जेव्हा शिवून होईल तेव्हा आई पाठवून देणार आहे. तसं पण माझी आई तिकडूनच शिवून पाठवते. आणि इकडे तर तसंच पडून राहिलं असतं. ती म्हणच आहे ना, सून खाते सासरचं आणि गुण गाते माहेरचं. अगं काय जळायलंय ग? गॅस चालूच आहे. सगळी खीर करपून धुरडा झाली. अरे, एक तुमची साडी आणि एक ड्रेस तर घेतला होता. रूम मध्ये येऊन उभ्या राहिल्या होत्या जसं की तुमच्या कपाटातले आम्ही सोनं नाणंच घेऊ लागलो काढून. एक काम कर आता, जावयासाठी परत एकदा खीर बनव. मी आणि रोहिणी मार्केटला चाललो. जावई जर आले आमच्या महागाऱ्या तर त्यांना चहा पाणी दे, नाश्ता कर. आम्ही येतो तोपर्यंत. दादा आणि बाबा बी येणार होतं, त्यांच्यासाठी पण बनवा. किती आवडीने दिली होती आईनं ती मला साडी. आणि ते ड्रेस तर किती आवडला होता मला. एखाद्या दिवशी घालावं म्हणलं होतं. बस अशा वागल्यामुळेच नंदा चांगल्या वाटत नाहीत. यांचे मायबाप यांना यांच्या मनपसंतीचं सगळं काही घेऊन देतात.
तरी पण यांना वहिनीचंच आवडते. आणि आता तर मी यांच्या रोज रोज येण्यानं त्रासून गेले. 10 दिवस पण सुखानं नाही राहू शकत. खूप झालं आता, काही ना काहीतरी करावंच लागल. हो हो आई, ते हार मी कपाटात ठेवलाय, जे की यांनी आणलाय मला. आई, ते गळ्यातला हार पूर्ण 1.5 लाखाचा आहे. हो आई, सगळ्याला लय आवडला. याचा अर्थ वहिनी खोटं बोलल्या. ते गळ्यातला हार म्हणजे वहिनीच्या भावानं नाही तर माझ्या भावानं दिलाय. हे माझ्या भावानं खर्च केलाय पैसा आणि नाव आपल्या माहेराचं करायला. आता जाऊन आईलाच सांगते. बरं चल आई, मग नंतर करते कॉल तुला. अगं किती वेळ लावला रोहिणी, तू घेतला का मोबाईल? चल आता, उशीर व्हायलाय. तुला माहित तरी आहे का आई, जे वहिनीनं गळ्यातला हार ठेवलाय ना कपाटामध्ये, ते हार ना वहिनीच्या भावानं नाही दिला रक्षाबंधनला. ते माझ्या भावानं घेऊन दिलाय, ते पण पूर्ण 1.5 लाखाचा. आणि तुला काय खोटं बोलल्या ना वहिनी? आता मी माझ्या कानानं ऐकून आले. त्याच्या आईला सांगू लागले व्हिडिओ कॉलवर. तूच बघ आता किती खोटं बोलते तुझी सून. ती सुनलच काय म्हणाव, तुझा लेक पण बघ ना. लेकानं तरी सांगितलं का 1.5 लाख रुपये काय कमी नसतात? 1.5 लाखाचे गळ्यातले हार करून द्यायलाय. बहीण त्याची कोणी नाही का? बोलव तुझ्या सुनला आणि विचार. कोमल, ए कोमल. काय आत्याबाई? आत्याबाई, तुम्ही तर मार्केटला जाऊ लागल्या की गेल्या नाही? कोमल, मला एक गोष्ट सांग, तू खोटं काऊन बोलली? तुझ्याकडे जे गळ्यातला हार आहे म्हणलीस मला भावानं रक्षाबंधनला दिलाय, केवढं खोटं बोललीस? रोहिणीनं आताच ऐकलं तू फोनवर तुझ्या आईला बोलू लागलीस तेव्हा. आणि वहिनी, खोटं बोलायची काय गरज होती? माझी आई तर कधी बघत पण नाही की तुम्ही काय आणले काय नाही ते तुमच्या माहेरावरून. तरी माझ्या मनात विचार आला, बरं हिच्या भावाला कसं काय सुचलं म्हणलं हिला द्यायला एवढा मोठा हार, सोन्याचा हार द्यायला रक्षाबंधनला. तसे तर त्याच्या खिशातून 10 रुपये सुद्धा निघत नाहीत आणि निघालाय मोठा सोन्याचा हार द्यायला. हो आत्याबाई, बोलले तुम्हाला मी खोटं? हे गळ्यातला हार मला माझ्या नवऱ्यानं दिलाय. तुम्हाला माहित आहे का मी काऊन खोटं बोलले ते? आजपर्यंत यांनी मला काही पण आणलं ना, नाही तर मी माझ्या मनानं आणलं असेल. ते कधीच तुम्हाला आवडलं नाही. तुम्ही आणि ताई कधीच खुश होत नाही. माझ्या नवऱ्यानं मला 10 रुपयाचं जरी काही आणलं ना, आणि ते जर तुम्हाला कळलं ना, त्या 10 रुपयाच्या वस्तूसाठी तुम्ही 10 दिवस घरातलं वातावरण खराब ठेवता. आज जे मी घरामध्ये खोटं बोलते ना आत्याबाई, ते फक्त तुमच्यामुळं आणि ताईमुळं. आणि ताई, माझं सामानच काय, जर मी पण तुमच्या पुढे आले ना तरी तुमचं तोंड वाकडं होतंय. तुमच्या दोघीमुळेच मला घरामध्ये खोटं बोलावं लागतंय आणि सगळ्या वस्तू लपून ठेवावं लागतात. आई, मला नको तुमचे 10-12 हजाराचे कपडे, मला पण आता गळ्यातला हार असा घेऊन द्या. बरं थांब, तुझ्या बाबाला बोलून बघते. अहो दादा, आले का तुम्ही? नमस्कार दादा. नमस्कार ताई, कशी आहे तब्येत? आणि रोहिणी कुठे आहे? ताई ना आत्याबाई मार्केटला गेलेत आणि हे आणि बाबा कोणत्या तरी कामासाठी बाहेर गेलेत. तुम्ही बसा दादा, तुमच्यासाठी चहा नाश्ता काहीतरी घेऊन येते. नाही नाही ताई, आता राहू द्या. रोहिणी आलं की मग करता येते नाश्ता वगैरे. आता काय मला तेवढी भूक पण नाही, काही नाही. पाणी आणा तेवढं. मला सगळं माहित आहे ताई, फक्त माझ्या पुढे चांगलं होण्याचा दिखावा करायला. मला रोहिणीनं सगळं सांगितलंय तुम्ही कशी आहात ते. हे घ्या दादा पाणी. ही वेळ बराबर आहे, नंदचा बदलाच घेते. सगळ्यात आधी यांची माहेरात येण्याची कटकटच बंद करून टाकते, तेव्हा मी इथं सुखानं राहू शकेल. ताई, ताई रोहिणीनं सोबत मोबाईल घेऊन गेली का? तिचा फोन स्विच ऑफ लागायलाय मला. इथं येऊन पण मला किती वेळ झालाय, कधीपर्यंत येणार आहे ती? अगं ही खरी वेळ आहे, बोलून टाक. फोन तर माझ्यापाशी आहे ताईचा आणि मी स्विच ऑफ केलाय. अहो दादा, येतील की ताई? दादा, आज मी तुमच्यासाठी स्पेशल खीर बनवली. हा, मामीला माहित आहे ना मला खीर आवडते ते, म्हणून मामीनं बनवायला सांगितली असेल. त्या नेहमी बनवतात माझ्यासाठी. पण दादा, स्वयंपाक तर नेहमी मीच बनवते. हो का? तसं दादा, तुम्हाला आता नेहमी यावं लागेल तुमच्या मामाच्या इथं. कसं काय ताई? अरे तुम्हाला ताईनं काही सांगितलं नाही का? अहो ताईचा एक इथं बॉयफ्रेंड होता ना. नाही फ्रेंड मुलगा आहे ना, त्यामुळे तोंडात बॉय आलं. तो ना ताईचा स्कूलमेट होता. त्याने आणि ताईनं दोघांना पण एकदा स्कूल केलं ना, आणि सोबतच कॉलेज पण झालं दोघांचं. खूप चांगले फ्रेंड आहेत दोघ जण. खूप चांगला मुलगा आहे दादा, खरंच. दिसायला पण एकदम चिकना. आणि रोहिणी ताईची तर एवढी मदत करतो ना, ताईने एक फोन केला त्याच्यापाशी की सगळे काम सोडून येते. आता तुम्हीच बघा,
ताई किती लवकर लवकर माहेरामध्ये येतात. तुम्हाला तर माहीतच आहे, प्रत्येक वेळी येतो तो भेटायला ताईला. एवढी चांगली फ्रेंडशिप आहे दोघांमध्ये. आणि आमच्या ताई पण किती सुंदर दिसतात. त्यांचे एक नाही खूप जास्त फ्रेंड होते. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं आणि घरामध्ये आले होते तेव्हा तर लय पोरं घरात येत गेले ताईचे फ्रेंड. अहो दादा, एकदा तर ताई रोहनच्या घरी राहिल्या होत्या. ती रोहनची बहीण आहे ना स्वाती, ती ताईला लय पसंत करते. दादा, वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही ना लय भोळे आहात आणि ताई तुम्हाला पागल बनवतात. पण हा, बाबाला नात्याबाईला भीती तर होती, तेव्हा तर ताईचं एवढं लवकर लग्न करून दिलं. आणि दादा, आमच्या ताई पण खूप भोळ्या होत्या पहिले. त्या तर सगळ्या पोरांना आपला फ्रेंड समजत होत्या. पण पोरं ना ताईला दुसऱ्या नजरेनं बघत गेले. ताईला पोरांची लव्ह लेटर येत गेले. यांच्याजवळ रात्र रात्र पोरं फोन करत गेले. मग आत्याबाईला भीती वाटू लागली, म्हणून तर ताईचं लवकर लग्न केलं. पण आमच्या रोहिणी ताई मनानं खूप चांगल्या आहेत. आता या रोहनचंच घ्या. ताई या रोहनला रात्रभर बोलत गेल्या. आणि काल तर स्पेशल आला होता रोहन घरी. त्यामुळे तर तुम्ही आता नवरात्रीला येसालच. आता किती केलं तरी तुमच्या बायकोच्या बॉयफ्रेंडच्या घरी कार्यक्रम आहेच ना. सॉरी फ्रेंड. दादा, ते कन्फ्युजन होते ना, पोरग आहे ना म्हणून बॉय म्हणते. बस झालं ताई, बस. ज्यांना तुम्ही फ्रेंड बनायल्या ना त्यांना बॉयफ्रेंडच बोलतात. रोहिणीवर मी किती विश्वास केला होता. आज कळालं रोहिणी इथं नेहमी नेहमी काय यायची ते. आणि रोहिणी मला कदाचित याच्यामुळेच तुमच्यासोबत बोलू देत नव्हती. तिला भीती होती की कदाचित मला काही कळालं तर. दादा, तुम्ही ताईला हे काही सांगू नका की मी हे सगळं तुम्हाला सांगितलंय म्हणून. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे ताईचा स्वभाव कसा आहे ते. इथं जर कळालं सगळ्यांना तर माझं जीणं मुश्किल करतील. मला माहित नव्हतं की ताईनं तुम्हाला हे सांगितलं नाही ते. नाहीतर मी तुम्हाला असं कधीच सांगितलं नसतं. मला वाटलं तुम्ही ताईला एवढं प्रेम करता, ताईची एवढी केअर करता, कदाचित ताईनं तुम्हाला सगळं काही सांगितलं असेल. बरं ताई. अहो, आले का तुम्ही? कोमल, चहा नाश्ता दिला ना बाई जावयाला? हो मामी, केला चहा नाश्ता. बस जातो मी आता. पण तुम्ही आता तर आल्या. हो ना, तुम्ही पहिले जेवण तर करा, मग जाऊता. मला भूक नाही. चला आई, जातो मी. पण जावई बापू, रोहिणी? मी गाडीमध्ये वाट बघायलो, पाठवा तिला पण. मला एक महत्वाचं काम करायचंय, पाठवा तिला लवकर, उशीर व्हायलाय मला. रोहिणी, काय झालं ग? जावई तर असे कधी बोलत नाहीत. माहित नाही ग आई, आजपर्यंत त्यांनी मला कधी असे बोलले नाहीत. आई, ते माझी वाट बघायले तर मी जाते. हे मला लय रागात दिसायले तर मी तुला घरी गेल्यावर फोन करून सांगते. बरं आई, मी येते. काळजी घे स्वतःची. काजल, काही झालं का? तुला काही माहित आहे का? नाही बात्याबाई, मला काही माहित नाही. कधी आले होते जावई बापू? बस आताच, थोड्या वेळापूर्वी 5 मिनिटं झाले असतील. आत्याबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कदाचित एखादा फोन आला असेल दादाला. असं का? आई, रोहिणीचा फोन लागणं झालाय. जाऊन येऊ का तिच्या घरी? हो रे केशव, जाऊन बघून तरी ये. काय झाले की असं? ऐका हो, तुम्ही असं विनाकारण कशाला टेन्शन घ्यायले? ताई बराबरच असतील. त्या दिवशी दादा खूप रागात होते. काय माहित, काही घरचाच प्रॉब्लेम असेल तर. आणि जर तुम्ही तिथं गेले तर त्याला बरं वाटलं नाही तर? तुला कोणी काही विचारलं का? तू आपलं तोंड बंद ठेव, जाऊन तुझं काम कर. काही काम राहिलं असेल तर. आई, एकदा फोन करून बघ ये. हा रोहिणी. हॅलो बाई रोहिणी. अगं, जेव्हापासून गेलीस तेव्हापासून तुझा फोन नाही, काय नाही बाई. काय झालं? सगळं बरं आहे की? त्या दिवशी जावई बापू लय रागात होते. रागात तुला घेऊन गेले. तू म्हणली मला फोनवर सांगते आणि मला फोन केला नाही, काय नाही. तू रोहिणी, काहीतरी बोल की बाई. आई, काय सांगू, माझं तर आयुष्य खराब झालं. आई बाई, काय झालं सांग की. माहित नाही काय, यांना कोण काय बोललं ते. यांची कानं भरलीत माझ्याबद्दल. काय सांगू आई, माझं आयुष्य तर असं खराबच झालं आहे आता. हे तर माझ्याकडे बघत सुद्धा नाहीत आता. अगं बाई रोहिणी, काय झाले सांग तरी की ग. मला त्रास होतोय. मला स्वतःला माहित नाही आई की यांना कोण काय बोलले ते. मला फक्त एवढं बोलले ते. मला माहित नव्हतं की तू अशी असशील म्हणून. आई, मी फोन ठेवते. काय झालं आई? केशव, तू रोहिणीच्या घरी जा. अगं, पण काय झाले आई? अरे केशव, रोहिणीच्या बद्दल
तुझ्या भाऊजीचे कान कोणतरी भरलेत रे. तिला इथं येता येणार नाही. तू जाय बघ काय झालंय ते. बरं आई, मी जातो, तू काही काळजी करू नको. काय झालं असेल माय माझ्या फुलासारख्या लेकराला. मी तुला या घरात राहू द्यायलो ना, बस तेच खूप झालं. अहो तुम्हाला जितका राग येत असेल तितका काढा माझ्यावर. पण मला सांगा तरी की माझी चूक काय आहे ते. कोण तुम्हाला काय बोललं माझ्याबद्दल. कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काही चुकीचं सांगितलं असेल कुणी. माझी चूक तर सांगा की. मी सांगितलं ना तुला, मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही ते. बस तू कशी आहेस ते मला माहित पडलं आता. तू तुझ्या माहेरामध्ये काय कारस्थान करून आलीस ते. मी तर असं कधी काही केलं नाही जे की तुम्ही एवढा राग करायला. भाऊजी, दादा दादा. भाऊजी मला सांगा तरी की नेमकं काय झालंय ते. तुम्ही माझ्या बहिणीसोबत असं काम करायले. केशव, तुम्हाला तर सगळं माहित आहे माझ्या परिवाराबद्दल आणि माझ्याबद्दल. आमच्या घरच्यांनी तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही. पण तुम्ही रोहिणीच्या एवढ्या सगळ्या गोष्टी लपवल्या. मला जेव्हापासून रोहिणीबद्दल एवढं सगळं माहीत पडलंय ना, तेव्हापासून केशव खरं सांगतो माझ्या मनाला जराशी तर शांती नाही. असं कोणतं काय झालंय भाऊजी जे आम्हाला माहित नाही. तुम्हाला सांगावंच लागल असं काय झालंय ते. तुम्हाला माहित नव्हतं का केशव तुमची बहीण कशी आहे ते, तिचे एवढे बॉयफ्रेंड आहेत ते. आमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या तुम्ही. भाऊजी मला ना तुम्ही हे सांगा की हे सगळं तुम्हाला कोण बोलले. मला हे सगळं काही कोमलताईनं सांगितलंय. मला माहित होतं तुम्ही असा राग करणार माझ्या पुढं. ते बहिणीचं लपवायचंय ना तुम्हाला. त्या बिचाऱ्या ताईसोबत तुम्ही भांडणं बिंडणं करता, त्याच्यामुळे तुम्हाला सांग लागेल. तुमची बहीण त्या करणला रात्रभर बोलते फोनवर आणि एकदा त्याच्या घरी पण राहिली होती रात्रभर म्हणे. भाऊजी तुम्हाला मी आता काही बोलत नाही, सगळं काही सांगतो निवांत. तुम्ही आता माझ्यासोबत घरी चला. अरे केशव, कोमलला काऊन मारायला तू. तुला थोडी पण लाज वाटली नाही. वहिनी वहिनी तर आई समान राहते. मी तुमचं असं काय बिघडवलं वहिनी जे की तुम्ही माझं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तर काही कसरच नाही सोडली वहिनी माझं आयुष्य खराब करण्यासाठी. वहिनी का बरं असं केलं तुम्ही. आता खरं खरं सांगते का अजून देऊ तुझ्या थोबडीमध्ये. बस याच्यामुळं तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असा व्यवहार करता. याच्यामुळं मी केलं हे सगळं काही. या घरामध्ये सून तर काय, मला कोणी काहीच समजत नाही आणि दुसऱ्याला तरी काय बोलू. माझ्या नवऱ्याला माझं कळत नाही. कोणत्याही गोष्टीवर मला प्रत्येक वेळी माहेराला सोडण्याची धमकी देतात. आत्याबाई, आज काय ताईसोबत वाईट झालं. दादा ताईला बोलले माहेराला नेऊन सोडतो, तर तुम्हाला किती त्रास झाला. पण तुम्ही तर तुमच्या लेकराला किती वेळेस सांगून माझ्याबद्दल माहेराला नेऊन सोड म्हणता, माझ्यासोबत भांडण करायला सांगता. हे माझ्यासोबत कधी चांगलं पण बोलत नाहीत. तिकडे माझी आई नेहमी रडत असते. माझी अशी हालत बघून दादा तर तुमची किती इज्जत करतात, किती सन्मान करतात. तुमच्या एका फोनवर ते येतात आणि तुमचा मुलगा हे तर माझ्या आईसोबत कधी बरोबर बोलत सुद्धा नाहीत. सॉरी ताई, मी तुमच्या सोबत खरंच खूप चुकीचं वागले. तुमच्या सोबत मी असं करायला नाही पाहिजे होतं. मला स्वतःला खूप पछतावा होतोय की माझ्या अशा चुकीमुळे तुमचं घर बर्बाद झालं असतं. मला तुमचं आयुष्य कधी बर्बाद करायचं नव्हतं ताई.